केलाय, बॅकअप आलाय भरपूर दूरवरनं, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. अपील होती परंतु पंच सहमत नव्हते. त्या अपील सोबत एक रन इथे कंप्लीट श्री गणेश होत असताना या ठिकाणी उपस्थित आहेत चंद्रकांतजी वारगडे, त्यांना विनंती करा आपण व्यासपीठावरती या. आणि नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय देणकापाडा गावचे उद्योगपती कैलास पवार यांना आपण सन्मानित करत आहोत. कैलासजी पवार आपण या पुढे आपल्याला आपण इथे सन्मानित करत आहोत. विशाल पाटील यांना विनंती की आपल्या शुभासे कैलास पवार यांना आपण सन्मानित करायचं आहे. डॉट बॉल आपण पाहताय. दुसरा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट चेंडू. व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा. चला मॅच सुरू करा. या ठिकाणी प्रदीप शंकर वारगडे उपस्थित आहेत. त्यांना विनंती केली की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रदीप शंकर वारगडे यांना आपण सन्मानित करूया बजरंग गर्दनच्या शुभासे. चला पढिया आपला शुभ सन्मान आम्ही स्पर्धेच्या वतीने बजरंग गर्दनच्या शुभासे करतोय. आयवा झेलसाठी प्रेक्षकांना अजून आपल्याला खूप सारी मोठी संधी आहे अंतिम फायनलच्या मॅच मध्ये. आज साहेबांचा वाढदिवस आहे, त्याच्या निमित्ताने आमच्या आयोजन कमिटीच्या सर्व मेंबर्सांच्या वतीने प्रत्येकाने 1000 रुपये, कन्हैया वारगडे 1000, बंटी भगत 1000, भावेश वारगडे 1000, राजा घरत 1000, विशाल पाटील यांच्याकडनं 1020 रुपये 5000 झाले. रामचंद्र पाटील यांच्याकडनं 500 रुपये 5.5 आणि रविकांतजी वारगडे साहेबांच्या वतीने 500 रुपये 6000. विशाल शेठ वारगडे यांच्या वतीने 500 रुपये 1000 रुपये 7000 आणि पंकज मले यांच्याकडनं 500 रुपये तब्बल 7500 रुपयाचा प्राइज आयवा जेल साठी दिला जाईल. आता सर्वत्र चर्चा सुरू असेल. मला 7500 रुपये मिळवायचे आहेत. सर्वजण प्रयत्न करतायत आपल्याकडे जेल येण्यासाठी. तब्बल 7500 रुपये वडवलीकरांचे टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. तब्बल 7500 रुपयाचा प्राइज इथं अनाउन्स केलंय आयवा जेल साठी. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट विकेट वेदांत पाटीलचं अप्रतिम षटक सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. तब्बल 8000 रुपये झाला. आता 8000 रुपये बजरंग गर्दन यांच्याकडनं 500 रुपये 8000 रुपये. तेजस वारगडे यांच्याकडनं 1000 रुपये 9000 रुपये. जगदीश भगत यांच्याकडे 1000. तब्बल 10000 रुपयाचा प्राइज आयवा जेल साठी दिला जाईल. कुणाल वारगडे यांच्या वतीने 1000 रुपये 11000. फक्त हे एकमेव कारण आहे आज ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे 11000 आणि कर्तृत्वान एक नेतृत्व ज्यांचा वाढदिवस आज आहे किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेमध्ये तब्बल आयवा जेल साठी मित्रांनो 11000 रुपयाचा प्राइज लागले. आता सर्वजण जिथे असेल तिथे जागे झालेत. तुषार परडे वेलकम. आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. अल्पेश वारगडे यांच्याकडे 1000. तब्बल 12000 रुपये अजून त्यामध्ये प्राइस वाढलं जाईल 12000. जे बक्षीस लावणार आहेत त्यांनी माझ्या असंच प्रेम करा जेव्हा पुढे मला गरज लागेल. ज्या वेळेस खरी गरज लागेल ना त्यावेळेस असं प्रेम करा. धन्यवाद. 12000 रुपयाचा पारितोषिक आयवा जेल साठी. एक अजून वाढेल. राहुल पाटील यांच्याकडे 1000. 13000 रुपये 13000 रुपये राहुल पाटील यांच्याकडे 1000. जगदीश सरमळे 13000 रुपयाचा प्राइज आणि इथं आयवा जेल साठी तो कोणता भाग्यवान विजेता असेल. आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळून 14000 होतात आणि आयवा जेल साठी एका जेल साठी तब्बल 13000 रुपये. आर्यन वारगडे यांच्याकडनं 1000. 14000 रुपये
शेअर मार्केट सध्या वडोलीकरांचं गरम होतंय. इथे लिलाव चालू आहे. लिलावाची सध्या वाढत आहे बोली. 14,000 अजून तळावाड्यामुळे राकेश भगत 1,000 15,000 रुपये. 15,000 ऐवा जेलसाठी. टेंबोलीचे खेळाडू बोलत असतील मैदानाच्या आतमध्ये नाही, आम्ही मैदानाच्या बाहेर जाऊन फिल्डिंग करतो. वेलकम सतीश वारगडे, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. कल्पेश वारगडे यांच्याकडनं, कल्पेश पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये. 16,000 रुपये. वा, सर्वाधिक मोठी बोली 16,000. 16,000 1 2 3 असं म्हणण्या अगोदर कॅच पकडा आणि 16,000 मिळवा. सतीश संजय वारगडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. इंडियन रेल्वेमध्ये लोको पायलट या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा आपण सन्मानित करणार आहोत. किरण शेठ वारगडे साहेबांच्या वतीने आपण सन्मानित करणार आहोत. यासाठी आपण ही स्पर्धा भरवली. या स्पर्धे गावातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी, होतकरू जे सध्या भावी या गावाचं नेतृत्व करतील अशा व्यक्तींसाठी आपण पाहतोय. मोठमोठ्या पदावरती कार्यरत आहेत अशा व्यक्तींचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. तुषार फरटे आपण आपला शुभ सन्मान केला जाईल. एवन जोडीच्या वतीने विशाल पाटील आणि बजरंग यांच्या वतीने वडोलीकरांनी सर्व विक्रम मोडीत काढले जातात. तब्बल आयवा जेलसाठी 16,000. मात्र जेल सीमाच्या पलीकडे जाण्याऐवजी मैदानामध्ये येताना आपण पाहतोय प्रेक्षक आतुर आहेत. 16,000 रुपये म्हणजेच 1 महिन्याचा पगार एका जेलमध्ये आता मिळणार आहे. आता संधी आहे 1 महिना काम करायचं की 1 जेल पकडायची. 16,000 रुपयाची रक्कम एका जेलसाठी. तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळून देखील तेवढी रक्कम होत नाही. निखिल तरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. निखिल तरे आपण या पुढे. या ठिकाणी पत्रकार रवी वर्मा यांचा झालंय. वेलकम रवी वर्मा साहेब, आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. प्रशांतजी बराडे आणि आनंदजी दिनकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावर द्या. प्रशांतजी बराडे आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत, त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावर द्या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 16,000 रुपये लागले मित्रांनो. कन्हैया वारगडे 1,000. भाई पोलीस या ठिकाणी उपस्थित होतात. त्याच नावाने ते चर्चेमध्ये असतात, त्याच नावाने सर्वत्र ओळखतात. कॅल्क्युलेटेड सिक्सर कदाचित हा बॉल आहे. होय, 6 धावा आल्यात निखिलच्या बॅटमधनं. अनिलजी दिनकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत. जगदीश सर पहा, कन्हैया वारगडे 1,000, बंटी भगत 1,000, भावेश वारगडे 1,000, राजा घरत 1,000, विशाल पाटील 1,020, रवी वारगडे 500, राम फरडे 500, विशाल वारगडे 500, बजरंग वारगडे 500, तेजस वारगडे 1,000, कुणाल वारगडे 1,000, जगदीश भगत 1,000, अल्पेश वारगडे 1,000, राहुल पाटील 1,000, आर्यन वारगडे 1,000, राकेश भगत 1,000 आणि कल्पेश पाटील 1,000. सूरज चौधरी सरवली यांच्याकडनं प्रत्येक सिक्सर साठी निखिलला 500चं प्राइज होतं, परंतु आता निखिल बाद झाला. लॉंग ऑनला झेल पकडला तो. मोनिश आणि मोनिशच्या सोबत चर्चा करतात त्या बाहेरचे खेळाडू की ती कॅच आमच्याकडे पाठव. मोनिश सांगतोय हा विकेट होता, उडवतो तुमच्याकडे, परंतु 8 मोनिशला द्यावे लागतील. 16 मधले 8 मोनिशला द्यावे लागतील त्याच्यातले. सन्मान्य प्रशांतजी बराडे साहेबांना आपण सन्मानित करूया स्पर्धेमध्ये. प्रशांतजी बराडे साहेब आपण या सन्मान्य स्पर्धेचे प्रणेते किरण शेठ वारगडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रशांतजी बराडे साहेबांना सन्मानित करूया. प्रशांतजी बराडे म्हणण्यापेक्षा आपण भाई पोलीस या नावाने ते सर्वत्र ओळखलं जातं आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेचे आता संबंध त्यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मानित करत आहोत. बहुसंख्य 13 वर 3, 1.4चा खेळ झाला. अनिलजी दिनकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. आणि अनिलजी दिनकर त्यांना आपण सन्मानित करूया किरण शेठ वारगडे साहेबांच्या वतीने. आयवा जेलसाठी तब्बल 16,000 रुपये. हायेस्ट टोटल, हायेस्ट प्राइस ऑफ दिस टुर्नामेंट.
आमचे पंच देखील स्माइल करतायत. तब्बल 16,000 पंच म्हणत असेल की आम्ही देखील सीमाच्या पलीकडे जाऊ की काय, असं म्हणत सर्वांना आता 16,000 रुपयाचा प्राइस कोणाला मिळेल, कोणता भाग्यवान प्रेक्षक ती 16,000 रुपयाची. म्हणून मी म्हटलं होतं मित्रांनो, सेमीफायनल मध्ये फक्त होते 2,000 2,500, म्हणून म्हटलं होतं येतो बस झाकी है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता इथं 16, अजून त्यामध्ये काहीसा पार्श्व किंवा वाढ होऊ शकते. धावसंख्या 14 झाली आहे. विकेट आतापर्यंत 3 गमावले. जय हनुमान सरवळे बीन. या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. मालिकेवरची सायकल आम्हाला ज्याने पुरस्कृत करून दिली सुमित विजय पाटील सोनारपाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. वासुशेठ फार्म वडवलीचे प्रॉपरायटर मालक सुमित विजय पाटील सोनारपाडे यांना आपण सन्मानित करूया स्पर्धेच्या वतीने. सुमित विजय पाटील आपण या, आपल्याला सन्मान आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीने. बायसिकल ज्याने आम्हाला पुरस्कृत करून दिली या स्पर्धेच्या वतीने मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी, आणि ते आता आपण इथं त्यांचा शुभ सन्मान करत आहोत. षटकार हॅट्रिक साठी दीपेश वारगडे आणि अतुल दळवी यांच्याकडनं 2,000 रुपयाचा प्राइस दिला जाईल. आता आयवा जेल साठी होतं 16,000, षटकार हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचा प्राइस दिला जाईल. दीपेश वारगडे आणि अतुल दळवी यांच्या वतीने 2,000 रुपये षटकार हॅट्रिक साठी. मग आसपासच्या प्रेक्षकांना संधी होती, तुडुंब गर्दी भरली आहे आणि हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा गोतरणे परिवाराकडनं आपण साहेबांचा वाढदिवस इथे संपन्न करत आहोत. येस, त्रिफला उद्ध्वस्ताला यष्टी आपण पाहता त्या ठिकाणी बेल्स पडलात. राऊंडला त्रिफलाची झाला आणि ते फलंदाज बाद होतोय. गोतारणे परिवाराकडनं आपण इथे बर्थडे सेलिब्रेशन होत आहे. साहेबांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई एकविराच्यांनी प्रार्थना करू की साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि असंच तुमच्या माध्यमातून या सामाजिक बांधिलकीला जपणारं कार्य होत राहावं अशी अपेक्षा करूया. आईबाजीसाठी 16,000, विकेट हॅट्रिक साठी आता 1,000 रुपयाचा प्राइस झालाय. राजेंद्र वारगडे आणि अक्षय खारीक यांच्या वतीने 1,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. प्रेक्षकांना प्राइस होतं, फलंदाजांना प्राइस होता, गोलंदाजांना देखील 1,000 रुपयाचा प्राइस लागले. प्रशांतजी बराडे भाई पोलिसांच्या वतीने आईवाशीसाठी 1,000, 17,000 रुपये, 17,000 रुपयाचा प्राइस इथं लागलाय. हायेस्ट टोटल ऑफ दिस प्राइस मोठा उच्चांक गाठलाय. आणि आज वडोलीकर शेअर मार्केट अगदी गरम होते, ऑन झालाय शेअर मार्केट. आता इथनं इंडियन शेअर मार्केट दुपारनंतर बंद होतं, वडोलीकरांचं शेअर मार्केट संध्याकाळी सुरू झालंय. तब्बल 17,000 रुपये. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं 17,000 आणि एका झेल साठी आयवा झेल साठी 17,000. सर्वाधिक मोठा टोटल इथनं उभारला गेलाय 17,000 रुपये. खास करून या स्पर्धेच्या वतीने मी भावेश अलवी यांचा आभार व्यक्त करेन. भावेश अलवी ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला संघ आम्हाला या स्पर्धेमध्ये उपस्थित करून दिला, खूप सारा मोठा सपोर्ट केला. पंचांपासून त्या सर्वच गोष्टींची आम्हाला इथे सर्व कन्हैया वारगडे यांनी मदत केली. प्रत्येक गोष्टीसाठी ज्याने आपला पुढाकार घेऊन आम्हाला मदत केली त्यासाठी भावेश दळवीचा देखील आपण आभार करूया. कॅच ड्रॉप झाली इथनं जगदीश्वर कॅच पकडण्याची संधी, तब्बल कॅच नव्हे एक चेंडू पकडण्यासाठी तब्बल 17,000 रुपये. 17,000 भरपूर मोठी रक्कम आहे. ऐवा झेल साठी फार कमी वेळा आम्ही पाहिलाय आतापर्यंत, कदाचित विक्रम केलाय वडवलीकरांनी. एका झेल साठी 17,000 रुपये पारितोषिक आहे. काय स्पर्धा रंगती आहे. तब्बल 17,000 रुपये. दुसरा प्राइस 17,000. ऑन साईडला संधी आहे यावेळी. संधी मात्र फलंदाज मिळू देत नाही कोणाला, कारण फटके एवढे ताकदीचे आहेत की डायरेक्टली फलंदाजांनी एवढा ताकदीचा फटका पाहिला, क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावर निघून गेला 6 धावांसाठी. धावसंख्या 27, 3 ओव्हरचा खेळ झाला. चला इमिडिएटली गोलंदाज घ्यायचा, बिकॉज सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची. टिंबिवली संघ
अंधाराचा सामना करावा लागू शकतो. खालील ज्येष्ठ नागरिक तुकारामजी गवारे यांच्यासाठी शुभागमन झालंय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने रामशेठ फळडी किरण शेठ रामचंद्र वारगड साहेबांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी शुभागमन होत आहे. कासने गावचे उद्योगपती प्रदीपजी हलके साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या वतीने किरण शेठ रामचंद्र वारगड साहेबांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये वायफायची सेवा पुरस्कार दिली प्रज्वलजी वारगड या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांचं देखील स्पर्धे वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आयवाज साठी तब्बल 17,000 रुपये उच्चांक गाठला या स्पर्धेने. दुसरा प्राइज आहे 17,000 आणि आयवाज साठी एका साठी 17,000 रुपये प्राइज म्हणजे 5 मॅच खेळून 17,000 मिळतील आणि एक झेल घेतल्यानंतर देखील 17,000. त्याचं एकमेव कारण किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांवरती असणार हे प्रेम आणि हे प्रेम खऱ्या अर्थाने दिसून आलं. तब्बल त्यासाठी लावलेलं प्राइज 17,000 रुपये. या ठिकाणी संजयजी पारधी साहेब देखील उपस्थित होतात. या मोंडूल गटाचे भारतीय जनता पार्टीचे एक मोठं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबतीने त्यांचे चिरंजीव सनी संजय या ठिकाणी पारधी उपस्थित होतात. वेलकम सनी, आपलं देखील स्वागत आहे. संजयजी पारधी साहेबांचा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या सोबतीने त्यांचे चिरंजीव जे फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत आहेत त्यांचे मित्र सनी पारधी यांचं देखील आपण करूया स्वागत सुस्वागतम. अजून पारितोषिकामध्ये वाढ होऊ शकते. 17,000 आहे. जसजशी उत्तरार्धामध्ये दुसरी इनिंग येईल तेव्हा अजून प्राइस वाढेल. पण रामशेठ फळटे जिथे उभे आहेत तिथे चेंडू येणारच नाहीये. ₹17,000 प्राइजला कोणता भाग्यवान विजेता ठरेल. आज देखील लकी ड्रॉचं वाटप इथे कुपनचं वाटप केले. लकी ड्रॉ देखील आपण अनाउन्समेंट करणार आहोत. वडवलीकरांसाठी ही संधी आहे. पहिला बॉल डॉट आला. शेवटचं षटक सध्या मैदानाच्या मध्ये मोनिश पाटील हाताळतोय. 27 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर 4 विकेट गमावलेत. टीम सरवली बीनं. पहिला बॉल डॉट आला. फायनल मॅचचा आनंद घेत आहेत. मैदानाच्या चौहू बाजूने आपण विचार केला तर दर्दी क्रीडा रसिक सध्या या मैदानावर या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. सिली पॉइंटला खेळाडू सध्या सज्ज केला गेला. या शेवटच्या षटकामध्ये हा फटका ऑन साइडला चौकार आला. 1 बाउन्स ओव्हर द रो गेला. 4 धावा. धावसंख्या 31. 31 रन ऑन बोर्ड. 31 धावा स्कोर बोर्डवर. अंतिम षटक सध्या आपण पाहताय मोनिश पाटील हाताळत असताना. 17,000चं पारितोषिक एक विक्रम रचला या स्पर्धेच्या माध्यमातून. ऐवा झेलसाठी इतकं मोठं पारितोषिक आतापर्यंत कुठल्याच स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलेलं नाहीये. चार बॉलचा काही शिल्लक आहे. स्विंग अँड मिस. फिरवला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेत असताना बॅटची कडा आहे आणि फलंदाज माघारी परतत असताना 5वा धक्का लागतोय जय हनुमान सरवळी बी संघाला. मेगा फिनाले मॅच आपण पाहताय. भाजपा युवा मोर्चा आयोजित आई आनंदी चषक 2026 अंतिम दिवस अंतिम मॅच. टेंबिवली विपक्ष भाटाडे टेंबिवली विपक्ष सरवली अशी लढत मैदानाच्या मध्ये आपण अंतिम सामन्यामध्ये पाहताय. आयवा साठी तब्बल 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे 5 नव्हे तब्बल 17,000 प्राइज इतना एका आयवा साठी लागलाय. आज खऱ्या अर्थाने 17,000 रुपये कोणता त्या प्रेक्षकाला मिळतील 17,000 रुपये ते आता पाहणं गरजेचं असेल. वडवली गावचे माजी पोलीस पाटील नाना पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती केली की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. वन्स अगेन अनदर गुड बॉल बीट केलाय. खूप चांगलं षटक सध्या मोनिश पाटील हाताळतोय. स्लॉकचं षटक आहे. पप्पू वारगडे साहेबांच्या वतीने प्रत्येक षटकाराला ₹500 प्राइज दिलं जाईल. पप्पू वारगडे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी फलंदाजासाठी ₹500 प्राइज दिलं जाईल. थँक्यू.
या ठिकाणी ज्यांनी आम्हाला लाईव्हची व्यवस्था करण्यासाठी योगदान दिलं त्यासाठी आपण इथे त्यांना सन्मानित करूया. स्पर्धेच्या आधारस्तंभ किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या शुभास्ते आम्ही हा सन्मान इथं करत आहोत. प्रदीपजी हलके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. व्हाईट बॉल आला दरम्यानच्या कडूमध्ये, धावसंख्या 32. हॉर्न साईडला फटका, डीप मध्ये आदित्य भोईर आहेत आणि आदित्यने पकडला आहे झेल. फलंदाज होतोय बाद. केतन माळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनंती केली की आपण व्यासपीठावरती या. केतनची माळी यांना विनंती केली की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि थोड्याच वेळामध्ये धावसंख्या 32, 6 विकेट. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये शुभागमन होईल. चिंतामणी फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष चिंतामणी जाधव साहेबांचा थोड्याच वेळामध्ये इथे शुभागमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही नक्कीच चतुर आहोत. साहेबांचा थोड्याच वेळामध्ये इथे शुभागमन होईल. प्रज्योजी वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. प्रज्योजी वारगडे आपण यापुढे. आणि मी विनंती करेन बजरंग घरत यांच्या शुभ प्रज्योजी वारगडे यांना आपण सन्मानित करत आहोत. मिड ऑफला पकडला झेल. यावेळी डाव समाप्त झाला 32 धावसंख्येवर. 33चं टार्गेट 4 ओव्हर मध्ये कंप्लीट करायचं आहे ते आई आनंदी प्रतिष्ठान जय हनुमान टिंबिवली टीमला. रवी वर्मा रिपोर्टर आहेत, त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. या ठिकाणी आपण पुढील सन्मान करत आहोत. मोंडूर जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचं एक मोठं नाव म्हणून आम्ही ज्यांच्याकडे नेहमीच पाहत असतो आणि या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. संजयजी पारधी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, दिनकरपाडा गावचे उद्योगपती, त्यांना आपण इथे सन्मानित करूया. आणि त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. रविकांचे वारगडे आहेत, एवन जोडी देखील आमचे आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान इथं करत आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज पाठवा प्रतीक पाटील. सो अंधाराचा सावट कोसळ शक्यता आहे, अंधार होण्याची शक्यता आहे. सो आपण या लगेच. आता मित्रांनो जागे राहा, कारण बॅटिंगसाठी मैदानात दाखल होईल टार्झन ऑफ टेंबिवली प्रतीक पाटील येणार आहे. आणि ज्या वेळेला तो येत असतो मैदानामध्ये त्यावेळेला अनेक मैदानामध्ये त्याच्या बॅटिंगचा जलवा आपण पाहिलाय. मात्र सरवलीकर देखील कमी नाही आहेत, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व दाखवलं आतापर्यंत आणि आता तीच वेळ त्यांच्याकडे आहे वर्चस्व सिद्ध करण्याची. धावसंख्येचा टोटल त्यांनी उभारलाय 4 षटकांमध्ये. 32 धावा, 33 आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 33 धावा. नाना पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी पोलीस पाटील वडवली गावचे, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. किरण शेठ वारगडे साहेबांच्या शुभास्ते आपण नाना पाटील यांना सन्मानित करत आहोत. वडवली गावचे माजी पोलीस पाटील नाना पाटील यांना आपण इथं सन्मानित करत आहोत. त्याअगोदर आपण इथं आमच्या साहेबांचा वाढदिवस पारधी परिवाराकडनं हा सेलिब्रेशन आपण इथे पाहतोय. अनेक मान्यवरांच्या माध्यमातून आपण इथे बर्थडे सेलिब्रेशन होताना पाहिले.
साहेबांच्या वतीने पारधी परिवारासह संजयजी पारधी साहेब आणि सनी पारधी यांचं पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळलाय, गॅप मध्ये कव्हरला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 33ची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. मेगा फिनाले सध्या पाहताय आपण. सर्वांचं स्वागत पुनश्च एकदा. फायनलवर नाव कोरण्यासाठी आणि क्रमांक 1 ची ट्रॉफी मिळवण्यासाठी 33 धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावा बनवत असताना पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. आईवा झेलसाठी तब्बल 17,000 रुपये जगदीश सर. आईवा झेल आता बॅटिंगसाठी टार्झन ऑफ टेंबिवली प्रतीक पाटील आलाय आणि 17,000 रुपयाचा कोणाला प्राइस मिळेल का ते पाहावं लागेल. आता त्या अगोदर आपण इथं काही सन्मान आहे ते आम्ही करत आहोत. बॅटची कडा हो यस, फलंदाज बाद झाला प्रतीक पाटील. बिग विकेट डाऊन. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलाय, स्वतः निघाला ज्यावेळी बॅटचा स्पर्श झाला बॉलला आणि तो बाहेर निघतोय. इथे फलंदाज बाद झाला. पहिला धक्का लागतोय 4 धावसंख्येवर. सन्माननीय गणपतजी पाटील साहेब माजी सरपंच कासने, त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय विदूजी बोटकोंडले वेदिका बिल्डर्स कासने आणि प्रदीप चालके साहेब कासनेकरांच्या वतीने अजय टोळे तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने साहेबांचा इथे वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्याचे उपस्थित झाले, त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. चला आमचे काकाश्री संजयजी पारधी आणि सुनी पारधी आमच्या रजा घेताना आपला खूप खूप आभार. इथे उपस्थित झाला त्याबद्दल किरण शेठ वारगडे साहेबांच्या वतीने आपला मनपूर्वक आभार. आयवर जेसाठी मित्रांनो अजून प्राइस अनाऊन्स आहे तेवढंच 17,000 रुपये. जागे राहा, जागते राहूचा आदेश आहे तुम्हाला, कारण 17,000 रुपये मात्र थोडीफार प्रमाणात चुकी झाली तर ते 17,000 पाण्यामध्ये जातील. मात्र ते पाण्यामध्ये जाण्याऐवजी आपल्या खिशामध्ये कसे येतील याकडे लक्ष द्या आणि प्रयत्नशील राहा. संधी देत नाहीत कारण लेग साईडला सगळी पब्लिक उभी आहे आणि खेळाडू ऑफ साईडला चौकार मारतात. त्यामुळे टेंबवलीचे खेळाडू देखील संधी देत नाहीयेत. टेंबूच्या खेळाडूंना देखील विनंती असेल एखादा मोठा फटका ऑन साईडला देखील खेचा. मायबाप क्रीडा रसिक जी तुमची मॅच बघण्यासाठी थांबलेत त्यांना देखील एखादी संधी द्या. 17,000चं पारितोषिक मिळण्यासाठी आणि ज्या फलंदाजाचा जो फटका असेल त्या फलंदाजाला नक्कीच ते देव मानतील. अराउंड लाईक ट्रिपल आचित मंदारला देखील माघारी परतावं लागतं. दुसरा धक्का, फलंदाज बाद. चौकार विकेट, चौकार विकेट. 17 सध्या आपण मैदानाच्या मध्ये पाहताय. यश नंदुरकर नवीन फलंदाज. पहिलाच बॉल स्टेप आउट करून मारलाय समोर. बॅक टू द बॉलर. एक सिंगल तिथे घेतली आहे. धावसंख्या 9. मनीष पाटील आहे स्ट्राईक एंडला. धावसंख्या स्कोर कार्ड वर 9. स्विचिटचा प्रयत्न होता, पंच सहमत नाहीयेत. LBW ची अपील केली होती. उद्देशी सोडून जाणारा बॉल होता. एक सिंगल तिथे घेतली आहे. दुहेरी रंगात धावफलक प्रवेश करतो. धावसंख्या 10. चला स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करा. धावसंख्या 10. विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता.
18 बॉल 24 ची आवश्यकता. सामना मेगा फिनाले जिंकण्यासाठी आई आनंदी प्रतिष्ठान जय हनुमान टेंबिवली टीमला. डॉट बॉल आला. सध्या आपण पाहता आता थोडासा अंधार पडला त्यामुळे बॅड लाईटचा ही कॅच मैदानामध्येच होती. आता प्रेक्षक पाहत होते की आता ही झेल माझ्याकडे येईल का काय, असा त्या संभ्रम त्यांच्याकडे निर्माण झाला होता आणि अखेरकार ते मैदानाच्या आतमध्येच कॅच पकडली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांच्या माध्यमातून आपण पारितोषिक पाहिला. त्यामध्ये 3 मान्यवर आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून युट्यूबची लाईव्हची व्यवस्था आम्हाला मिळाली आहे. सन्माननीय गणपत पाटील साहेब, माजी सरपंच कासने, विदुरजी बोटकुंडले, वेदिका बिल्डर्स कासने आणि श्री प्रदीप हलके उद्योगपती कासने यांच्या वतीने हे लाईव्ह टेलिकास्टची आम्हाला सुविधा पुरस्कृत करून दिली. त्याबद्दल या तिन्ही मान्यवरांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. वायफाय व्यवस्था आई गावदेवी एंटरप्राइजेस प्रज्योत वारगडे वडूर यांच्या वतीने झाली, त्यांचा आभार. मैदानाची व्यवस्था किशनजी गोताने, बाळू गोताने, हरी गोताने यांचा देखील आभार. डीजे व्यवस्था योगेश बाळू भोईर आणि सुधीर नामदेव वारगडे यांनी आम्हाला करून दिली, त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या वतीने. मॅच फसू शकते कारण सध्या आपण पाहताय क्लायमेट थोडासा चेंज झाला. आता बॉल ट्रॅव्हल व्हायला कठीण जाईल आणि इथे लो स्कोर मॅच जरूर ही मॅच आता रंगतदार अवस्थेकडे वळ. जय हनुमान सरवली त्यांच्या विपक्षामध्ये टेंबिवली संघ. पॅची कडा परंतु बीट झालेत. विकेट कीपर शॉर्टरमॅनचा खेळाडू बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉपला. चौकार. फायनल मॅचला ही चुकी झालीये. धावसंख्या स्कोर कार्डवर 14 आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. 15 बॉल 19 ची आवश्यकता. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कुणाचा लहान मुलगा हरवला का या ठिकाणी? आमच्या समोरच्या कक्षासमोर एक लहान मुलगा रडतोय. समोर उडवला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन इथे मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर प्रेक्षकांनो शेवटचा चेंडू पडेपर्यंत इथनं आपण पाहतोय तब्बल 17,000 रुपयाचा ऐवज हेसाठी प्राइस मिळणार आहे. प्रत्येकाने आपापल्या जागा पकडा, आपापल्या जागी स्थिर राहा. आपल्या जागेवरती उभे राहून आपल्याला तब्बल 17,000 रुपये मिळणार आहेत. आणि जागेवरती उभे राहून कोणाला कधी पैसे आयुष्यात मिळालेत नाहीयेत. मात्र इथे तुम्हाला आयुष्यामधील पहिला अशी वेळ असेल की जिथं तब्बल तुम्ही तिथं 17,000 रुपये मिळवू शकता. आणि ती वेळ या सध्या वडवलीकरांनी आणून दिली आहे. 17,000. एकमेकाला दुखापत करू नका परंतु बोला आतमध्येच आहे. हा क्लायमेटचा फरक आहे. चौकार षटकार आहे का? येस स्वतः सांगतात ते क्षेत्ररक्षक जगदीश सर ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला जे प्रेक्षक आहेत ते किती आतुरतेने वाट पाहत होते चेंडूची. देवाप्रमाणे देवाला सांगत असतील की नक्की माझ्या हातामध्ये चेंडू येऊ दे. मात्र तो धावा करत असताना चेंडू मैदानामध्येच पडला. 21 धावा. 13 बॉल 12 ची आवश्यकता. हा क्लायमेटचा फरक आहे. सध्या वारा देखील थांबला. आता आपण सूर्यास्ताकडे चाललो आणि त्यामुळे सध्या बॉल ट्रॅव्हल होणं कठीण असेल. स्विचिटचा प्रयत्न. अपील करतायत पंच सहमत नाहीयेत. हा डॉट बॉल आलाय.
ओव्हरची सांगता 12 बॉल आणि विजयासाठी आता इकडनं 12 धावांची. 12 बॉल 12ची आवश्यकता. सामना संपलेला नाही अजून. 34 धाव संख्या करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो टेंबिवली टीमला. वडवलीकर या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण जे लकी ड्रॉज आपण कुपन्स तुम्ही घेतलेत ते घेतल्यानंतर इथे थांबणं गरजेचं आहे, तरच ते तुम्हाला प्राइस मिळणार आहे. त्यासाठी कोणी जाऊ नका. आपण त्या चिठ्ठीमध्ये आपण भाग्यवान विजेता ठरू शकता. जर आपण घरी गेलात तर नक्कीच त्या प्राइस आम्ही अनाऊन्स केल्यानंतर तो अगदी 1 मिनिटामध्ये जर तो व्यक्ती इथे उपस्थित नसेल तर आपण त्याला प्राइस देणार नाहीये. त्याच्या जागी आपण दुसरी चिठ्ठी काढणार आहोत. तर या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण जे दिलेले कुपन्स इथे घेऊन येणं गरजेचं राहील. बारा बॉल 12ची आवश्यकता या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर होता, लाभ उठवता आला नाही यावेळी फलंदाज मोनिश पाटीलला. पहिला बॉल डॉट आलाय. 11 बॉल 12ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मुख्य रस्त्यावरती ज्या कोणाच्या बाईक्स आहेत, 4 व्हीलर आहेत, त्यांना विनंती आहे की आपण काढायच्या आहेत त्या बाईक्स. आमचे अतिथी या ठिकाणी उपस्थित होत आहेत थोड्याच वेळामध्ये, त्यामुळे आपण तो रस्ता मोकळा करायचा आहे. इथे फलंदाज मोनिशला माघारी परतावं लागतंय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 12 बॉल 12ची आवश्यकता होती. आता 2 सलग डॉट आले आहेत, 1 विकेट आली आहे. 10 बॉल 12ची आवश्यकता. हे मॅच रंगते आहे कारण क्लायमेट चेंज झालाय. यावेळी बॉल ट्रॅव्हल होणं भरपूर कठीण आहे. आदित्य भोईर आला मैदानाच्या आतमध्ये. दहा बॉल 12ची आवश्यकता या मॅच मध्ये आता विजयासाठी. ओमेशजी वारगड यांच्या वतीने आर्थिक सहाय्य आम्हाला या आयोजन समितीला मिळालं, त्याबद्दल त्यांच्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दोन षटकारांची आवश्यकता आदित्य भोईच्या पॅट मधनं येतील का. 10 बॉल 12ची आवश्यकता या मॅच मध्ये. प्रयत्न जबरदस्त. फटका कव्हरला. 1 बाउन्स ओव्हर दररोज चौकार आलाय. 4 धावा. जर हा सामना आई आनंदी प्रतिष्ठान जर्मन टेंबिवली जर जिंकतोय तर टेंबिवली संघ आपल्या घरी जायची आवश्यकता नाही भासणार आज, कारण वासुशेठ फार्म हाऊसचे मालक सन्माननीय सुमित विजय पाटील आणि जितू पाटील यांच्या वतीने तुम्हाला आज जे हवं ती मेजवानी तुम्हाला त्या फार्म हाऊस वरती मिळणार आहे. टेंबिवली संघ आज तुम्हाला ही संधी आली आहे. अजूनही 8 धावांची आवश्यकता. खाली राहिला बॉल. सामना धुलाय मा स्थितीमध्ये आहे. जबरदस्त रंगते फायनल मॅच. डॉट बॉल आला. सबमरीनचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली तर मात्र टेंबिवलीकरांच्या हृदयाचे टोके चुकतील, कारण अवघ्या 34 बनवायचे होता 24 बॉल मध्ये. सामना रंगतदार अवस्थेकडे आला. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपण पाहत आहे 25. विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. हा बॉल देखील आलाय डॉट. आता 7 बॉल मध्ये 8. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाण्यासाठी सज्ज आहे. 33 धावा संख्येवर संघर्ष करायला भाग पडलाय जय हनुमान सरवली बी संघानं. तर टेंबिवली टीमला जबरदस्त कामगिरी. सरवली बी टीमची या फायनल मॅच मध्ये हार मानण्यास आम्ही तयार नाहीयेत हे दर्शवत असताना या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय खातेलुगाचे उद्योगपती सन्माननीय चिंतामण शेठ जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालाय. त्यांचं या स्पर्धे वतीने मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत सुस्वागतम. चौकार या बॉलवर आलाय.
धावसंख्या स्कोर कार्डवर 29 विजयासाठी 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. या ठिकाणी नुकतं शुभागमन झालंय चिंतामणजी जाधव साहेब आणि त्यांच्या सोबतीने सागरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या साहेबांचा दोन्ही मान्यवरांच्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत सुस्वागतम. सागरजी भोईर देखील साहेब इथे उपस्थित. सागर भोईर साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीने या स्पर्धेचे किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चिंतामणी जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत सुस्वागतम. आई आनंदी प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने साकार झालेला अभूतपूर्व सोहळा आई आनंद चषक 2026 द्वैदीप्यमान सोहळा वडवली नगरीमध्ये सज्ज झालाय. अनेक प्रेक्षकांची अलोट अलोट गर्दी लोटली आहे. प्रेक्षकांचा जनसमुदाय प्रेक्षक वर्गाचा अलोट गर्दी पाहतोय आपण. आणि या सर्व या स्पर्धेवरती असणाऱ्यांचं प्रेम या स्पर्धेवरती म्हणे नव्हे तर या किरण वारगडे साहेबांवरती असणारं प्रेम सध्या इथे दिसून येतं. ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण अनेक मान्यवर येताना पाहिले. त्यांचं देखील सर्वांचा आभार. 6 बॉल 4 ची आवश्यकता आणि मोनिश पाटीलनं जेव्हा षटक हाताळलं त्याने देखील 4च धावा दिल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. यशला यशस्वी कामगिरी करावी लागेल. पहिला बॉल हलका त्यानं गॅप मध्ये काढला. एक सिंगल कंप्लीट दुसरीसाठी प्रयत्न होईल का. यशला भरपूर वेगानं विकेटची संधी आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित आहे वेदांत सुधीर वारगडे या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेदांत सुनील वारगडे वेदांत त्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. दोन्ही खेळाडूंनी एकाच वेळी क्रीज सोडणं आवश्यक असतं. एक रन घेतली आहे. 3 धावांची आवश्यकता 5 बॉल मध्ये. प्रेक्षक मात्र वेदांत 17,000 साठी. वेदांत सुधीर वारगडे यांचा सन्मान आपण करत आहोत. वेद शेवटपर्यंत किरण वारगडे यांच्या शुभास आपण तो सन्मान इथनं करत आहोत. वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये 5 बॉल मध्ये आता 2 बनवायचे आहेत. पाच बॉल मध्ये 2 धावांच्या इकडे बनवायचे आहेत इथनं. एक रन घेतली आहे तर 4 बॉल मध्ये 1. इथे फलंदाज बाद होईल नाही. या ठिकाणी देखील तोच रूल लागू होतोय. बाद आहे. विकेट आहे अभि. यशला माघारी परतावं लागेल. एक धावेची आवश्यकता आहे.
स्ट्राईक एंडच्या फलंदाज स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं. स्ट्राईक तिथेच होती, त्याच्यामुळे आपण इथं विकेट नसणार आहे. तीन चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतील आता. यश नांदुरकर पाहायला मिळेल. 3 बॉल 1 आवश्यकता. दोन्ही संघांसाठी सामना आवडल्याचं टाळ्या झालं पाहिजे मित्रांनो. काही जबरदस्त सामना आपण टाळ्या वाजवायचा आहे दोन्ही संघांसाठी. जे सर्व प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित झाले त्यांचं सर्वांचं 4 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या वतीने किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या वतीने आपण या स्पर्धेला उपस्थित झालात. आपल्या प्रेक्षकाची भूमिका साकारली. या स्पर्धेला 4 चॅन लावण्याचा प्रयत्न केला. आपला सहर्ष आभार या स्पर्धेमध्ये आणि सामना जिंकलाय. मॅच फिनिश. चॅम्पियन ठरलं या स्पर्धेचा आई आनंदी प्रतिष्ठान जय हनुमान टेंबिवली संघ ठरतो या स्पर्धेचा विजेता संघ. आज चॅम्पियन संघ अर्थातच आई आनंद प्रतिष्ठान जय हनुमान टेंबिवली संघासाठी आज मेजवानी असेल. सो आज आपण कुठे जाऊ नका, इथेच थांबायचं आहे. वडवली संघ वडवलीकर आपण लक्ष द्या. आपण लकी ड्रॉ आता इथने ओपन करणार आहोत. लकी ड्रॉ ज्याने ज्याने कुपन घेतलेत त्यांना आपण इथं आता ते ओपन करणार आहोत. कोणाचं नाव इथं असेल हॅलो. आपल्या क्रिकेट मॅच साठी ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे उपस्थित लावलेले आहेत गावातील. हॅलो. जोपर्यंत कार्यक्रम होत जाऊ नये कारण वाढदिवसाचा कार्यक्रम सुद्धा इथेच सेलिब्रेशन आहे, त्याच्यामुळे थांबून घ्या, जाऊ नका. आपण बोलू. यानंतर आपण 2 शुभ सन्मान करत आहोत. ज्या ठिकाणी नुकतंच ज्यांचा शुभागमन झालंय चिंता म्हणजे जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन आपला चिंता म्हणजे जाधव साहेब आपण यापुढे आपला सन्मान आम्ही इथे करत आहोत. चिंता म्हणजे जाधव साहेब आपण यापुढे आणि मी विनंती करेन किरण शेठ वारगडे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथं करत आहोत. सर्वांना विनंती आहे कोणी जाऊ नका. आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथनं लकी ड्रॉ आपण इथे ओपन करणार आहोत. लकी ड्रॉचा विनर कोणता असेल ज्याचं नाव येईल तो इथे असणं गरजेचं आहे, तरच आपण त्याला. या ठिकाणी सागरजी भोईर उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण यापुढे आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. रामचंद्र एकनाथ वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. रामचंद्र दत्तात्रय वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. वारकरी संप्रदायामधील भजन सम्राट आणि प्रवचनकार कीर्तनकार म्हणून ज्यांचं नाव प्रचलित आहे असे राम दत्तात्रय वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने किरण शेठ रामचंद्र वारगडे साहेबांच्या वतीने आम्ही करत आहोत. या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धेमध्ये त्यांना अगदी घाई आहे, काही कार्यक्रमासाठी ते पुढे जात आहेत. तर ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला 2 दिवसाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला असे शेरे